आज पालघर, पुणे घाट परिसर, रायगड, नाशिक या ठिकाणी रेड अलर्ट. मुंबई शहर उपनगरासह ठाणे, धुळे, अमरावती, अकोला, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, नसेल तर घराबाहेर जाणं टाळा, प्रशासनाचं हे आवाहन. मुंबई, नवी मुंबई, रायगड, नाशिक, पुणे, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकची वाहतूक पूर्ववत. 24 तासांमध्ये कनेक्टिंग लिंकची वरील वाहतूक पुन्हा सुरू झाली. अतिवृष्टीमुळे कनेक्टिंग लिंकवरती दरड कोसळलेली. दरड हटवण्याचं काम पूर्ण होताच वाहतूक सुरू करण्यात आली. सांगलीवरून मुंबईला येत असताना कनेक्टिंग लिंकवरती दरड कोसळली आहे. काही वेळातच मोठी वाहतूक कोंडी झाली. आपत्कालीन बटन दाबताच मदतीसाठी टोईंग व्हॅन आली. प्रत्यक्षदर्शींनी बोगद्यातला थरार सांगितला. मुसळधार पावसामुळे सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे. हे कसे इन्फ्रामॅन. सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा. मिसिंग लिंकवरील दुर्घटनेचा अर्थ काय घ्यायचा, सामनातून हा सवाल. कनेक्टिंग लिंक पूर्ववत ढिगारा हटवल्यानंतर वाहतूक सुरू. काल कनेक्टिंग लिंकवरती दरड कोसळलेली, त्यामुळे वाहतूक बंद होती. मात्र पाण्याचा प्रवाह अजूनही सुरू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा बोरवेल्ले मुळशीचे आमदार शंकर मांडेकरांना फोन. मांडेकरांकडून पावसाची आणि पूरस्थितीची पाहणी करून घेतली. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या केल्या सूचना. मुंबईमध्ये गेल्या 5 दिवसांमध्ये जुलैच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस. जुलै महिन्यामध्ये पडणाऱ्या पावसाच्या सरासरीहून अधिक पाऊस अवघ्या 5 दिवसांमध्ये पडला. हवामान विभागाच्या सांताक्रूज केंद्रामध्ये सरासरीहून 5% तर कुलाब्यामध्ये 12% अधिक पावसाची नोंद. मुंबईमध्ये 6 दिवसात 1100 झाडं कोसळली. अवघ्या 6 दिवसांमध्ये गेल्या 3 वर्षांच्या पावसाळ्यातील एकूण झाड पडण्याच्या घटनांनाही मागे टाकलेलं आहे. गेल्या 24 तासामध्ये मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे 523 झाडं कोसळली आहेत. भारतीय हवामान विभागाकडून मुंबईसाठी सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला. मुंबईमधील सर्व महापालिका उद्यानं आज बंद राहतील. झाडं उन्मळून पडणं, फांद्या तुटणं आणि संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. मुंबईमधील पावसाचा मनोरंजन क्षेत्राला फटका बसलाय. सेटवरती पाणी साचलं, त्यामुळे शूटिंगवर परिणाम झाला. हिंदी आणि काही मराठी मालिकांच्या शूटिंगवर परिणाम होतोय. काही मालिकांचे आउटडोअर शेड्यूल आणि इनडोअर शूटिंग रद्द करण्यात आलेले आहेत. मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडून कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं जात आहे. पावसात जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांबाबत समाधान. स्वतःचं आरोग्य आणि सुरक्षेची काळजी घेण्याचे महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे आवाहन. नालासोपारा स्थानकातून लोकल सेवा आज सकाळपासून सुरू. काल नालासोपारा वसई रेल्वे स्थानकावरती पाणी साचलेलं. सध्या काही प्रमाणात रेल्वे रुळावर पाणी साचलं, मात्र लोकल सेवा सुरू आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य माहिती अधिकारी जॉर्ज वर्गेस यांनी ही माहिती दिली आहे. वसईच्या मधुबन परिसरामध्ये पाऊस कमी झाला आहे. असं असलं तरी अजूनही पाण्याचा निचरा मात्र काही होताना दिसत नाहीये. रस्ते आणि रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत आहे. हवामान विभागाकडून आजही रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला पूर आलाय. हजारो वारकरी अडकले. त्यांच्या मदतीसाठी शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण यांच्या पुढाकारातून शेकडो वारकऱ्यांना मोफत भोजनाचं वाटप करण्यात आलेलं आहे. खेड तालुक्यातल्या दावळी गावातल्या स्मशानभूमीची संरक्षक भिंत वाहून गेली आहे. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये ही संपूर्ण भिंत वाहून गेली. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे आता अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. निगोजेमधील मोई रोडलगत पुराच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये एक 4चाकी वाहन वाहून गेलं. 4चाकीसह वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिकांनी वाचवलं. पुणे जिल्ह्यामध्ये काल सरासरी 59.3 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. मावळ तालुक्यामध्ये सर्वात जास्त अर्थातच 237.3 मिमी पाऊस, तर इंदापूर तालुक्यामध्ये सर्वात कमी 3.7 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. आज खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी. खडकवासला धरण जलाशय आज पहाटे 62% क्षमतेने भरलं. येत्या काही तासांमध्ये धरण 80% भरण्याची देखील शक्यता आहे. इंद्रायणी नदीने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. 4ही पूल पाण्याखाली गेले. आळंदीमधील भक्त पुंडलिक मंदिर पाण्याखाली गेलेले आहे. ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी आलं. नदीकाठची अनेक दुकानं पाण्यात आहेत. इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीमध्ये ठिकठिकाणी अडकलेल्या 408 भाविकांची सुटका करण्यात आली. नगर परिषद प्रशासन आणि एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचाव कार्य केलं जाते. वारकऱ्यांनी आळंदीला न जाता थेट पुण्यात यावं, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे आवाहन केलं आहे. इंद्रायणीच्या पुराचा आज आणि उद्याच्या पालखी प्रस्थानाला फटका बसला. पालखी प्रस्थानाच्या सोहळ्यावरती निर्बंध. केवळ मानकरी आणि दिंडी प्रतिनिधींनाच पालखी प्रस्थानावेळी प्रवेश मिळणार. तर आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान, उद्या माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार. पुणे या ठिकाणच्या आळंदीमध्ये पावसानं हाहाकार केलेला आहे. इंद्रायणी नदी घाटावरती पाणीच पाणी साचलंय. इंद्रायणी नदी घाट भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेलाय. मावळ या तालुक्यातील पाटण गावामध्ये पहाटे घरांवरती दरड कोसळली. तिघांचा मृत्यू झाला. 23 लोकांना वाचवण्यात यश आलं. दरड कोसळली त्यानंतर गावातील घरांसह अनेक 4चाकी ढिगाऱ्याखाली गेलेल्या आहेत. त्यामुळे मोठं नुकसान झालं. एनडीआरएफ आणि पीएमआरडीएच्या माध्यमातून पाटण गावामध्ये शोधमोहीम आणि बचाव कार्य सुरू आहे.
पुण्याच्या मुंशीमधील धावडी गावाजवळ दरड कोसळली आहे. 3 घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची माहिती आहे. दरम्यान घरात किती लोक होते त्याची माहिती घेणं सुरू आहे. भीमाशंकरमध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसलाय. पुराच्या पाण्यामध्ये मंदिराला वेढा बसलाय. भीमाशंकरमध्ये पुराचं पाणी मंदिरात शिरलंय. भाविकांनी गर्दी टाळून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलं. कामशेत बोगद्याला गळती लागली आहे. हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. कामशेत बोगदा संपतो त्या ठिकाणचा हा धक्कादायक व्हिडिओ आहे. अचानकपणे दरड कोसळली आहे. अनेक वाहनं जागीच थांबली त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. लोणावळ्यामध्ये एनडीआरएफ कडून बचाव कार्य केलं जात आहे. या ठिकाणी पाणी साचलेल्या भागातून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जाते. लोणावळ्यामध्ये काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यातील भोसरीच्या मोशीमध्ये रस्त्यावरती पाणी साचले. रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नाहीये त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहे. वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. पुण्यातील सोमवारपेठ धनगर गल्ली या ठिकाणी दुमजली वाडा कोसळला. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे धोका टळलेला आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुण्यातील घोरपडी गावामध्ये मोठं पिंपळाचं झाड कोसळलंय. झाड कोसळलं त्यामुळे 7 ते 8 घरांचं मोठं नुकसान झालंय. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुण्यातल्या धायरी पुलाला तडे गेल्याचा व्हिडिओ समोर आला. पुण्यामध्ये सलग 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस हजेरी लावतोय. रायगड या ठिकाणच्या पोलादपूरमधील क्षेत्रपाल गावामध्ये दरड कोसळली आहे. गावाचा संपर्क तुटलाय. जीवितहानी टळली आहे. क्षेत्रपाल गावाचा मुख्य रस्त्याशी आणि शेजारच्या परिसराशी असलेला संपर्क पूर्णतः खंडित झाला. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातल्या पळसदरी ठाकूरवाडीमध्ये दरड कोसळली. 5 वाहनांचं नुकसान झालं. 2 चारचाकी आणि 3 दुचाकी वाहनं मलब्याखाली गेली आहे. जीवितहानी नाही. रायगड जिल्ह्यामध्ये 4 नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. आंबा, कुंडलिका, सावित्रीसह पाताळगंगा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगडमध्ये पावसाचं थैमान. सावित्री नदीने रौद्ररूप धारण केलं. महाड शहराला सावित्री नदीने वेढा घातला. सावित्री नदीच्या पुरात दातली दस्तुरी पूल पाण्याखाली गेला. सावित्रीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. रायगडच्या महाडमध्ये पावसाने हाहाकार केलेला आहे. दस्तुरी नाका, क्रांतीस्तंभ परिसरामध्ये 2 ते 3 फूट पाणी साचलं. दरम्यान रुग्णालयातील रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी मदत कार्य सुरू आहे. एनडीआरएफचे जवानही घटनास्थळी दाखल झाले आहेत. पेण तालुक्यातील अंतुरेगाव जलमय झालंय. अनेक घरांमध्ये पावसाचं पुराचं पाणी शिरलंय. स्थानिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. पाण्याचा प्रवाह वाढतोय आणि हे पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पुणे मुंबई एसटी सेवा पुढील आदेशापर्यंत बंद. महामार्गावरती दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी पाणी साचलं त्यामुळे एसटी प्रशासनानं हा निर्णय घेतला. मुसळधार पावसामुळे मुंबई पुण्या दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मंकी हिल, खंडाळा आणि ठाकूरवाडीजवळ दरड कोसळली त्यामुळे 17 गाड्या रद्द झाल्या. 31 गाड्यांचे मार्ग बदलले. रेल्वे मार्ग दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. रत्नागिरी या ठिकाणच्या कशेडी घाटातील नव्या मार्गावरती दरड कोसळली आहे. जेसीबीच्या सहाय्यानं मलबा हटवलाय. 12 तासांनी एक लाईन सुरू झाली आहे. अतिवृष्टीमुळे आता रायगडच्या महाडमध्ये एसटी सेवा बंद करण्यात आली. ग्रामीण भागासह मुंबई, पुणे आणि नाशिककडे जाणारी सेवा बंद झाली आहे. पूर आणि बंद रस्त्यांमुळे एसटी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. पनवेलमधल्या गाडेश्वर धरण परिसरामध्ये ओढ्यामध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. माथेरान डोंगररांगामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यातील पाण्याचा जोर वाढलेला होता. तर एकाचा मृतदेह काढण्यात आलाय. दुसरा अजूनही बेपत्ता आहे. सर्च ऑपरेशन या संदर्भात सुरू आहे. सिंधुदुर्गमध्ये मुंबई गोवा महामार्गावर आंब्याचं झाड कोसळलंय. कंत्राटदाराच्या पथकाने झाड तोडून महामार्गावरून बाजूला केलंय. या घटनेत कुठली जीवितहानी झालेली नाही. दरड कोसळली त्यानंतर वरंध घाट 31 ऑगस्टपर्यंत बंद. बोरमहाड या मार्गावरील घाट बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हे आदेश दिले. पावसाच्या काळात दरडी कोसळतात त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. वरंध घाटामध्ये एका टेम्पोवरती दरड कोसळल्याची घटना घडली. रायगडमध्ये तुळशी खुर्द गावाजवळ दरड कोसळलेली आहे. महाड, विंधेरे, तुळशीखिंड राज्यमार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला. दरडीमुळे खेडकडे जाणारी वाहनं आणि एसटी बसही अडकल्या. जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. महाडजवळ सावित्री नदीवरील आंबेत पूल वाहतुकीसाठी बंद झालाय. नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्गाचा वापर करावा. प्रशासनानं नागरिकांना हे आवाहन केलं आहे. चिपळूणमध्ये बाजारपेठेमध्ये अर्बन बँकेसमोर झाड कोसळले. झाड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली. या घटनेमध्ये कुठली जीवितहानी सुदैवानं झालेली नाही. रत्नागिरीच्या दहिवली शेलारवाडीमध्ये भूस्खलन झालं त्यामुळे घर कोसळलं. एका मृत महिलेला ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले. 2 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. घटनास्थळी बचाव आणि प्रशासकीय पथक दाखल झाले.
रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील 8 गावांमध्ये 6 दिवसांपासून वीज पुरवठा बंद आहे, त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयामध्ये जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर परिसरातील विविध भागांची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. तर आज त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरात ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. ब्रह्मगिरी परिसरातील मेंढघर या किल्ल्यावरती वाडीतील नागरिकांचं स्थलांतरण करण्यात येत आहे. मध्यरात्रीपासून नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये पावसाची संततधार आहे. हवामान विभागाचा त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरासाठी ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही धरणांमधून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये आता वाढ झाली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे कोरडे झालेले नदीपात्र पुन्हा पाण्याने भरले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार पावसाचा इशारा बघायला मिळतोय. नाशिकच्या मालेगावमध्ये गिरणा नदी वाहते. दुथडी भरून तणकापूर धरण परिसरातील पावसामुळे नदीला पूर आलाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मालेगाव शहरामध्ये अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसामुळे सिन्नर पंचायत समितीच्या छताला गळती लागली आहे. कार्यालय परिसरामध्ये पाणी साचले. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना आता या ठिकाणी साचलेल्या पाण्यातून वाट काढण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी त्यामुळे तीव्र संताप देखील व्यक्त केलेला आहे. नाशिकच्या कळवण तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. नदी नाले ओढे दुथडी भरून वाहू लागले. रस्त्यावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे नागरिकांचा रस्ता ओलांडताना कसरत त्यांची बघायला मिळते. नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये जोरदार पाऊस होतोय. मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे साल्हेर किल्ला परिसरामध्ये धबधबे प्रवाहित झाले. निसर्गाचं हे विहंगम रूप बघण्यासाठी पर्यटकांची पावलं साल्हेर किल्ल्याकडे आपसुकच वळत आहे. साक्री शिर्डी मार्गावरील भावडबारी घाट रेड अलर्टमुळे बंद करण्यात आला. ढगफुटी सदृश्य पावसामुळे 48 तासांसाठी हा घाट बंद करण्यात आलेला आहे. वाहतुकीसाठी हा घाट बंद केला. घाट परिसरामध्ये दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. इगतपुरीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी करण्यात आली. महामार्ग आणि शहरातल्या विविध भागामध्ये महाजनांनी पाहणी केलेली आहे. गिरीश महाजन यांच्याकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरती मोठं भगदाड पडलंय. नाशिकच्या मालेगाव जवळची ही घटना आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आलं आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील पोद्दार शाळेसमोर पाणी साचले. महामार्गाची उंची वाढली, त्यामुळे आता शाळेच्या आवारामध्ये पाणी शिरले. शाळेच्या गेटसमोर असलेलं विद्युत रोहित्र पाण्यात गेलं. खबरदारीचा उपाय म्हणून गेट बंद करण्यात आला. नाशिकच्या लासलगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी. कालपर्यंत लासलगावमध्ये एकूण 104 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. सूर्या नदी वगळता जिल्ह्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीवर वाहत आहे. हवामान विभागानं आज पालघरसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. अतिवृष्टीचा वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला फटका बसलाय. पालिकेच्या नियंत्रण कक्षातील भ्रमणध्वनी आणि काही तांत्रिक अडचणींमुळे तो बंद झाला अशी माहिती आहे. नागरिकांनी पर्यायी नंबरवरती मदतीसाठी संपर्क साधावा, हे आवाहन पालिकेकडून करण्यात आलेलं आहे. वसई विरार महापालिकेला पाण्यानं वेढा घातलाय. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कमरेइतकं पाणी साचलेलं आहे. पालघर या ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे पालघरच्या गोलबिरा परिसराला तलावाचं रूप आलंय. गोलबिरा परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले.